नमस्कार मंडळी. दिवाळी सण आल्यावर सगळ्यांना आनंद होतो आणि हा आनंद स्वाभाविक आहे. प्रत्येकाला दिवाळ सण हा आनंद देणारा असतो. पण आपल्या देशातले जे सेक्युलर आहेत, विशेषतः हिंदू धर्माचा द्वेष करतात, त्यांच्यासाठी दिवाळ सण म्हणजे डोकेदुखी असतं. कारण दिवाळ सणात वाजणारे फटाके या लोकांच्या कानात जाऊन बसतात आणि त्यांचा धूर नाकात शिरत असतो. त्यामुळे ही मंडळी दिवाळ सणाला अगदी वैतागलेली असतात. पण पहिल्यांदाच असं झालेलं आहे की महाराष्ट्रातले काही कथित सेक्युलर या दिवाळ सणामुळे आनंदित झालेले आहेत. आणि दिवाळी आली, चला चला दिवाळी आली, महायुतीला हरवण्याची वेळ झाली, असं ते म्हणायला लागले. निर्भय बनोचे प्रणेते आणि कथित सेक्युलर निखिल वागळे यांनी एक काल व्हिडिओ केला आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी हे आवाहन केलं. एकंदरीत पहिल्यांदाच दिवाळ सणानिमित्त वागळे साहेबांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. अर्थात हा आनंद महायुतीला हरवायचा म्हणून आनंद होता. पण मित्रांनो, हे जे निर्भय बनोवाले जे आहेत, हे असे निवडणुका जवळ आल्या की बिळातून बाहेर पडतात. आणि त्यामुळे मी नेहमीच म्हणत असतो, उठा उठा, दिवाळी आली, निर्भय बनोवालो, बिळातून बाहेर पडण्याची वेळ झाली. प्रत्येक निवडणूक आली की हे निर्भय बनोवाले बाहेर पडतात आणि भाजप शिवसेना म्हणजे हिंदुत्ववादी शिवसेना, अर्थातच आता ती एकनाथ शिंदे, यांना हरवण्यासाठी ही मंडळी प्रयत्न करत असते. तसं बघायला गेलं तर या मंडळींच्या हातात काही नसतं, काहीही नसतं. फारसे लोकही त्यांच्या मागे नसतात. पण तरीही हे प्राणपणाने प्रयत्न करत असतात. आणि एकदा का निवडणूक संपली की पुन्हा हे निर्भय बनोवाले बिळात जाऊन लपतात. वागळेंचंही वेगळं काही नाहीये. आता लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ही निर्भय बनो संघटना पुन्हा जिवंत झाली. या संघटनेने महायुतीला हरवा असा नारा दिला. अर्थात लोकसभेचे निकाल हे काही महायुतीच्या बाजूने लागले नाही, महाविकास आघाडीच्या बाजूने लागले. आणि त्यामुळे या निर्भय बनोवाल्यांना एकच आनंद झाला. त्यांना असं वाटायला लागलं की आमच्यामुळेच महायुती हरली. जसं एखाद्या कावळ्याला वाटतं ना की माझ्या शापामुळे गाय मेली, तसंच या निर्भय बनोवाल्यांना वाटायला लागलं की आम्ही शाप दिला, आम्ही प्रयत्न केले आणि म्हणून महायुती हरली. खरं म्हणजे महायुतीच्या हरण्याची कारण ही आता लपून राहिलेली नाहीये. महायुतीच्या विरोधात वोट जिहाद झालं आणि त्या वोट जिहादमुळे महायुतीला लोकसभेमध्ये अपेक्षित जागा मिळू शकलेल्या नाहीत. पण निर्भय बनोवाल्यांची कॉलर जी कधीच नव्हती ती एकदम टाईट झाली आणि त्यांना असं वाटायला लागलं की आमच्यामुळे महायुती हरली. आणि त्यामुळे या सगळ्यांच्या आशा पल्लवित झाल्या, प्रफुल्लित झाल्या. आणि आम्हीच सगळे काही, महाविकास आघाडीच्या यशाचे श्रेय हे आमचंच, त्यांचे शिल्पकार देखील आम्हीच, असं हे स्वतःला मानू लागले. पण उबाटा असतील, शरद पवार असतील किंवा काँग्रेसवाले असतील, त्यांनी लगेचच त्यांची जागा दाखवून दिली मित्रांनो. कारण या विजयानंतर निर्भय बनोवाल्यांना महाविकास आघाडीमध्ये कोणतंही स्थान नव्हतं किंवा त्यांचे नेते यांनी सरळ त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. इतकंच नाही मित्रांनो, तर या निर्भय बनो आंदोलनवाल्यांचा चेहराही लोकांसमोर यायला लागला. याच निर्भय बनो आंदोलनातले असीम सरोदे, ज्यांनी समुद्रात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्याच्यावर रोख आणलेला.
अशा अनेक गोष्टी हळूहळू लोकांच्या समोर येत गेल्या आणि त्यामुळे त्यांना ज्यांना राजकारण करायचंय, अर्थातच महाविकास आघाडी, त्यांनी हळूहळू यांना लांब ठेवायला सुरुवात केली. मध्यंतरी विश्वंभर चौधरी असतील, असीम सरोदे असतील, यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि सरळ सांगून टाकलं की आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत, महाविकास आघाडीने आमच्याकडे लक्ष दिलं नाही, तर आम्ही विधानसभेला महाविकास आघाडी जिंकावी किंवा त्यांच्यासाठी कोणतेही प्रयत्न करणार नाही. आता लक्षात घ्या मित्रांनो, की हेच निर्भय बनोवाले सांगतात की आमची सामाजिक संघटना एनजीओ आणि मदत कोणाला करतात, अर्थातच महाविकास आघाडी. या सगळ्या सेक्युलरांची हीच अडचण असते, कारण त्यांच्याकडे निवडणूक लढवण्याचं पौरुष नसतं. त्यांच्याकडे ते निवडणूक लढू शकत नाहीत, तितकं पौरुष्य ते दाखवू शकत नाहीत आणि त्यामुळे मग अशात कोणाच्या तरी आड उभं राहायचं आणि आपला राजकीय अजेंडा पुढेच नेटायचा, हे यांचं काम असतं आणि तेच हे सातत्याने करत आलेले. लोकसभा निवडणुकीचं श्रेय महाविकास आघाडीने या निर्भय बनोवाल्यांना अजिबात दिलं नाही, अजिबात दिलं नाही मित्रांनो. आणि त्यामुळेच हे सगळे आता पिसाळले पिसाळलेत. त्यात वागळे देखील आहेत आणि हे वागळे आता सांगतायत की उठा उठा, दिवाळी आली, महायुतीला हरवण्याची वेळ झाली. अरे बाबांनो, महायुतीला हरवणं हे तुमच्यासाठी अशक्य आहे आणि हे कितीही ओरडोत, कितीही बडबडोत, प्रत्येकाला इवन त्यांनाही माहिती आहे की आपण कोणाला पाडूही शकत नाही. जिंकण्याची तर गोष्ट वेगळी. आणि त्यामुळे यांचं ही जे सगळं नाटक असतं, हे नाटक मस्तपैकी एन्जॉय करायचं आणि मग वागळ्यांसारखे असे व्हिडिओ तयार करतात आणि ते व्हिडिओ हे एन्जॉयबल असतात. एन्जॉयबल असतात मित्रांनो, आणि ते आपण एन्जॉय करायचे असतात, कारण उठा उठा, दिवाळी आली. निर्भय बनोवाले, बिळातून बाहेर पडण्याची वेळ झाली आणि ही वेळ फक्त दिवाळीत आलेल्या निवडणुकीमुळे आहे. आणि त्यामुळे हे निर्भय बनोवाले अनेक वर्षानंतर या दिवाळीला पहिल्या आंघोळीला आंघोळ करणार आहेत. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.